हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग शीतल या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, सगळ्यात अगोदर मी उठले आणि फ्रेश होऊन लगेच एक्सरसाइज करत आहे। डिलिव्हरी नंतर वाढलेलं पोट थोडं कमी करत आहे, तर मी फ्रेश होऊन परत एकदा बाहेर आली आहे। मी बॅकग्राऊंड म्युझिक लावलेला नाही, हा खरंच पक्ष्यांचा आवाज आहे, ऐका। मग घरात आले आणि रात्रीचे थोडे भांडे होते, मग काय पटापटा भांडे धुवून टाकले। बाळ लहान आहे त्यामुळे कधी कधी भांडे राहते थोडेफार, नाहीतर बाळ नव्हता त्यावेळेस माझे भांडे असे राहत नव्हते। रात्रीचे भांडे रात्रीच धुवून टाकत होते। तर असो, मग इकडे मी बाळाला झोपी लावलं, नंतर मस्त भांडे पण धुवून घेतले आणि झाडझूड पण केली। नंतर मी आंघोळ केली आहे आणि माझा मेकअप काय असतो ते बघा। जसा मी रेग्युलर मेकअप करते सेम तसाच मेकअप आहे। असं नाही की मी आज व्हिडिओ शूट करत आहे म्हणून थोडा वेगळा मेकअप करत आहे, तर तसं काहीही नाही। जसं मी रोज राहते तसंच व्हिडिओमध्ये पण आहे। तर असो, मी मस्त पाऊंडचं मॉइश्चरायझर लावलं चेहऱ्याला आणि केस विंचरत आहे, कारण एकदा केस विंचरून परत बांधले ना, दिवसभर ते केस सोडतच नाही। फक्त रात्रीच केसाची वेणी बांधत असते, कारण आता मी दिवसा वेणी नाही घालू शकत, कारण बाळ वेणीला धरून केस माझे खूप ओढतो, त्यामुळे मग मी केस बांधूनच ठेवत असते। डिलेव्हरीनंतर खूप केस गेले आहेत माझे आणि अजून पण केस जात आहेत, खूप केस असे गळत आहेत माझे डिलेव्हरीनंतर। तर मी केसासाठी काय लावू तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नंतर मी माझ्या चेहऱ्याला पाऊंडचं पावडर लावलं आहे, जे की मी लहानपणापासूनच यूज करते। आणि नंतर होटाला लिप बाम लावला आहे आणि आयब्रोला पेन्सिल लावली आहे, पांढऱ्या पांढऱ्या दिसतात त्यामुळं। आणि टिकली लावली आणि थोडासा सिंदूर लावला। हे सेम माझं रोजचं आहे तसंच आहे। प्रेग्नन्सीच्या अगोदर मी समोर केसांच्या फ्रंट साईडला एक पफ पाडत होते आणि नंतर हेअर असे मोकळे सोडत होते, वेणी घालत होती। पण जशी डिलिव्हरी झाली का तसं मला हीच हेअरस्टाईल बेस्ट वाटते। तर असं मग मस्त मी स्वामींची पूजा केली मेकअप वगैरे करून। तर हे बघा, आमच्या खिडकीतून किती छान बाहेरून प्रकाश पडत आहे घरामध्ये, आणि माझं बाळही उठलं आहे। आणि किचनमध्ये मी तथागत गौतम बुद्धांना एक धूप लावली आहे आणि इकडे स्वामींजवळ तर लावलेलीच आहे। आणि मी बाळासोबत थोडी खेळली आहे। नंतर मी आली आहे किचनमध्ये, कारल्याची भाजी बनवते आहे। आणि हा बघा माझा बाळ, जसं मी करते तसंच तो पण करतो। तर असं मस्त मी किचनवर एकीकडं भात लावला आहे आणि एकीकडं मुगाची डाळ टाकली आहे। नंतर कांद्याची साली आणि लसणाचे टरकलं पण काढून घेतले। बाळ आगाऊपणा करत होता, त्यामुळं त्याला म्हटलं तू चुपचाप काजू खात बस। मग दुपारून अहोंसाठी मी चहा बनवला आहे। आम्ही दोघांनी चहा पिला आहे। नंतर बाळाला थोडं खाऊ घातलं आहे, तर ह्याच्यामध्ये बाळाला घेतलेलं नाही आहे मी। तर असो, चहा पिऊन झाल्याच्या नंतर मग सकाळचे पण थोडे भांडे होते स्वयंपाकाचे, आणि हे चहाचे सगळे भांडे सगळे एकदाच धुवून टाकले आहेत मी, कारण नंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता। तर माझं बाळ बघा कसं रुसलं आहे, त्याला पाहिजे आहे कुल्फी। तर त्याला कुल्फी न देण्यामागचं कारण की त्याला सर्दी झाली आहे, तरी पण तो कुल्फी मागत आहे। भाकर खायची असं समजत नाही, पण कुल्फी खायची कसं समजते। आणि संध्याकाळच्या जेवणात चिकन बनवलं होतं। पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।